टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेली 5 वर्ष खडकात अडकलेलं बसरा हे अजस्त्र जहाज अखेर बाहेर काढलं जाणार आहे। हे जहाज समुद्रातून बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी मेरीटाईम बोर्डानं या ठिकाणची परवानगी दिली आहे, ती मिळालेली पाहायला मिळते आहे। मिऱ्या किनाऱ्यावरती तब्बल 5 वर्ष हे जहाज खडकात अडकून पडलेलं होतं। समुद्रातून हे जहाज बाहेर काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डानं या ठिकाणी परवानगी दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे जहाज भंगारात काढण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी आलेलं होतं। 3 जून 2020 रोजी हे जहाज भरकटलं होतं आणि याच मिऱ्याजवळच्या समुद्राच्या खडकामध्ये हे जहाज अडकून पडलेलं होतं। जवळपास 35 कोटी रुपयांच्या किमतीचं हे जहाज आहे। सध्या समुद्राच्या लाटांमुळे या जहाजाचे 2 तुकडे झालेले पाहायला मिळतात। तर गेली 5 वर्ष खारा पाण्याचा मारा आणि दुसरीकडे देखभाल दुरुस्ती नाही, त्यामुळं हे जहाज जे आहे ते सडलेलं होतं। या जहाजावरती अनेक मंडळी जी आहेत ती इथे येऊन रील्स बनवत होती आणि त्यामुळंच हे जहाज जे आहे ते सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या पद्धतीनं व्हायरल झालेलं पाहायला मिळत होतं। तर मार्च महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून हे जहाज बाहेर काढण्याची परवानगी या ठिकाणी मागण्यात आलेली होती। येत्या महिन्याभरात हे जहाज समुद्रातून बाहेर काढलं जाईल आणि जहाज बाहेर काढण्याचा संदर्भातला प्लॅन देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेला पाहायला मिळतोय। तर हे जहाज समुद्रातून बाहेर काढल्यानंतर हे जहाज जे आहे ते भंगारामध्ये दिलं जाईल आणि एकंदरीत जर बघितलं तर सध्या मेरीटाईम बोर्डाकडून हे जहाज बाहेर काढण्याची परवानगी या ठिकाणी दिली गेलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।